प्रश्न क्रमांक पहिला, लॉर्ड कॅनिंगने कोणती परीक्षा भारतात सुरू केली? उत्तर आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिस. प्रश्न क्रमांक दुसरा, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे हमीद दलवाई यांनी. प्रश्न क्रमांक समोरचा, बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे NM लोखंडे यांनी. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात, सामाजिक परिषद कोणी सुरू केली? उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी. पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते? उत्तर ग. वा. जोशी हे होते. समोरचा प्रश्न, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था कोणी स्थापन केली? उत्तर आहे भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांनी. प्रश्न क्रमांक समोरचा, हिंदू मेळा या संघटनेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे नवगोपाळ मित्र यांनी. प्रश्न समोरचा घ्या, कोणाच्या आझाद दस्ता या संघटनेने ब्रिटिशांना बेपायधरणी ठार करून सोडले होते? उत्तर आहे भाई कोतवाल यांच्या संघटनेने. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात, लाहोर येथे ज्ञानदन ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना करणारे कोण होते? उत्तर आहे लाला हंसराज. समोरचा प्रश्न पाहूयात, 1938 मध्ये कोणाच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली? उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थची. कोलकाता येथे बेथन यांच्या पुढाकाराने मुलींसाठी पहिली शाळा कधी स्थापन झाली? उत्तर आहे 1848 रोजी. प्रश्न क्रमांक समोरचा, विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली? उत्तर आहे इसवी सन 1856 रोजी. नेक्स्ट क्वेश्चन, मुस्लिम ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? सर सय्यद अहमद खान यांनी केली. कुठे केली? तर अलीगड येथे केली आणि 1857 मध्ये सुरू केली. समोरचा प्रश्न पाहूयात, 1857 मध्ये मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले? उत्तर नाना शंकर शेट यांनी बांधले. समोरचा प्रश्न पाहूयात, सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली? उत्तर श्री नारायण गुरु यांनी दिली. समोरचा प्रश्न पाहूयात, विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले? उत्तर पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी केले. समोरचा प्रश्न पाहूयात, विधवा पुनर्विवाह पुरस्कार करून स्वतः विधवेशी विवाह करणारे कोण होते? तर उत्तर विष्णुशास्त्री पंडित हे होते. समोरचा प्रश्न, फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण होते? तर उत्तर वामन शिवराव आपटे हे होते. समोरचा प्रश्न घ्या, पार्लमेंटची मागणी करणारे 2 समाजसुधारक कोण? उत्तर राजा राम मोहन राय व लोकहितवादी हे 2 सुधारक आहेत. समोरचा प्रश्न पाहूयात, थोर समाजसेविका अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या व बिपिन बिहारी बोस यांच्या पत्नी कोण? उत्तर आहे
पंडिता रमाबाई. समोरचा प्रश्न घ्या. आर्य समाजाने हिंदू धर्मातून अन्य धर्मात गेलेल्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? तर उत्तर शुद्धीकरण चळवळ ही सुरू केलेली होती. समोरचा प्रश्न पाहूयात. जनसंघाचे संस्थापक कोण? उत्तर श्यामाप्रसाद मुखर्जी हे होय. समोरचा प्रश्न घ्या. वाई येथे प्राज्ञपाठशाळाची स्थापना कोणी केली? तर उत्तर ब्रह्मभूत केवलानंद सरस्वती यांनी केली. समोरचा प्रश्न पाहूयात. मुंबई प्रांतात रयतवादी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर कोण? तर उत्तर लॉर्ड एल्फिन्स्टन होय. ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा हे उद्गार कुणाचे आहेत? तर उत्तर मंगल पांडे यांचे आहेत. समोरचा प्रश्न पाहूयात. मी सत्ता मानत नसल्याने मी बंड केले असे म्हणताच येत नाही हे उद्गार कुणाचे आहेत? तर उत्तर तात्या टोपे यांचे आहेत. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. कोणाची तुलना मोगल कारकिर्दीतील औरंगजेबाशी केली जाते? उत्तर आहे लॉर्ड कर्झन याची तुलना. प्रश्न क्रमांक समोरचा घ्या. सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील व्हाईसरॉय कोण होते? तर उत्तर आहे लॉर्ड आर्य वीरन हे होते. समोरचा प्रश्न पाहूयात. ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखली जाणारी घोषणा 8 ऑगस्ट 1940 रोजी कोणी केली? उत्तर आहे लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. समोरचा प्रश्न पाहूयात. लोकमान्य टिळकांनी कोणते 2 उत्सव सुरू केले होते? उत्तर आहे सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे 2 उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते. समोरचा प्रश्न पाहूयात. बालकामगाराच्या संरक्षणासाठी फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या कारकिर्दीत प्रथम पास करण्यात आला? उत्तर आहे लॉर्ड रिपन यांच्या कारकिर्दीत प्रथम पास करण्यात आला. समोरचा प्रश्न. अल्बर्ट बिल विधेयक कोणत्या बाबीशी संबंधित होते? उत्तर आहे न्यायव्यवस्थेतील काळा गोरा भेद रद्द करणे. समोरचा प्रश्न पाहूया. लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे लॉर्ड डफरिन यांनी केली. समोरचा प्रश्न पाहूयात. 1947 मध्ये भारत व पाकिस्तान या 2 राष्ट्राच्या निर्मितीची 2 जून योजना कोणी तयार केली? तर उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन यांनी केली. समोरचा प्रश्न. 1830 ते 1833 अशी 3 वर्ष राजा राममोहन राय यांनी मुघल बादशाहाचे दूत म्हणून कोठे काम केले? उत्तर आहे इंग्लंड या ठिकाणी काम केले. समोरचा प्रश्न. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? उत्तर आहे आत्माराम पांडुरंग, डॉक्टर भांडारकर व न्यायमूर्ती रानडे हे प्रार्थना समाजाचे संस्थापक आहेत. समोरचा प्रश्न पाहूयात. 1927 या वर्षी संस्थानामधील प्रज्ञा परिषदांना एकत्र आणणारी अखिल भारतीय संस्थानी प्रज्ञा परिषद स्थापन करणारे नेते कोण? तर उत्तर आहे बलवंतराय मेहता व मणिलाल कोठारी हे 2 आहेत. समोरचा प्रश्न पाहूयात.
1933 मध्ये पाकिस्तान नॅशनल मूवमेंट ही संघटना कोणी स्थापन केली? उत्तर आहे रयत अली चौधरी यांनी स्थापन केली. 1936 या वर्षी स्वामी सहजानंद यांच्या प्रेरणेने कोणती संघटना स्थापन झाली? उत्तर आहे अखिल भारतीय किसान सभा ही संघटना स्थापन झाली. समोरचा प्रश्न घ्या. इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1947 वर्षी झाली. रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे विल्यम जोन्स यांनी केली. दाभडी प्रबंध हे धोरणविषयक निवेदन कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? उत्तर आहे शेतकरी कामगार पक्ष. समोरचा प्रश्न पाहूयात. रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे विल्यम जोन्स यांनी केली. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. दाभडी प्रबंध हे धोरणविषयक निवेदन कोणत्या पक्षाशी संबंधित आहे? उत्तर आहे शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न घ्या. प्रथम वैयक्तिक सत्याग्रह म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली, तर दुसरे सत्याग्रह म्हणून कोण आहेत? उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. समोरचा प्रश्न पाहूयात. करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? उत्तर आहे महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा ही घोषणा दिली. इंग्लंडने भारतासहित आपण दुसऱ्या महायुद्धात उतरत असल्याची कधी जाहीर केले? उत्तर आहे 3 सप्टेंबर 1939. समोरचा प्रश्न पाहूयात. लोकमान्य टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाचा तुरुंगवास कोणत्या तुरुंगात भोगला? उत्तर आहे मंडाले या तुरुंगात आणि ते म्यानमार येथे आहे. समोरचा प्रश्न पाहूयात. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणते आश्रम उभे केले? उत्तर आहे फिनिक्स आश्रम व टॉल्स्टॉय फार्म हे 2 आश्रम तेथे उभे केले. 1929 मधील राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात संमत करण्यात आलेला ठराव कोणता? उत्तर आहे पूर्ण स्वराज्याचा ठराव. प्रश्न क्रमांक समोरचा. 1932 नंतर गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केला? उत्तर वर्धा येथे सेवाग्राम आश्रम स्थापन केला. गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे सरोजिनी नायडू यांनी केले. प्रश्न क्रमांक समोरचा. सविनय कायदेभंग चळवळ दरम्यान भारतातील चिघळत असलेली परिस्थिती पाहून ब्रिटिश सरकारने कोणती घोषणा केली होती? तर उत्तर आहे त्याचं गोलमेज परिषद घेण्याची घोषणा केली होती. समोरचा प्रश्न पाहूयात. महात्मा गांधीजींनी यंग इंडियाचे नाव बदलून कोणते नाव ठेवले? तर उत्तर आहे हरिजन असे नाव ठेवले. समोरचा प्रश्न पाहूयात. हैदराबाद संस्थानातील वंदे मातरम आंदोलनाचे नेते कोण होते? उत्तर आहे गोविंदभाई सराफ हे होते.